श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. माघ कृष्ण पंचमी या तिथीला औदुंबर पंचमी असेही म्हणतात. येत्या 29 फेब्रुवारीला औदुंबर पंचमी आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय देखील खूप प्रभावी ठरत असतात. भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमन केल्यानंतर श्री नरसिंहवाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन 5 दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती. त्यानंतर श्री नरसिंह सरस्वती हे अदृश्य झाले आणि त्यांचेच रूप 140 वर्षानंतर श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले अशी आख्यायिका आहे. तर आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहे, काही सेवा करायची आहे, ज्यामुळे आपलं आयुष्य सुखकर होईल. घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येईल. औदुंबराच्या झाडाला खूप महत्त्व आहे हे आपण सर्वांनाच माहीत आहे. तर या दिवशी कोणते उपाय करायचे ही माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. आपल्याला या औदुंबर पंचमीच्या दिवशी सकाळी लवकरच उठायचे आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. आपण जेव्हा ब्रह्ममुहूर्तावरती एखादी सेवा करत असतो तेव्हा ती सेवा खूप फलदायी ठरत असते. साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल. या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फल प्राप्ती देखील होते. या दिवशी आपल्याला औदुंबर वृक्षाची सेवा करायची आहे. आपल्याला जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा आपण या दिवशी आवर्जून करावी. तर आपल्याला औदुंबर वृक्षाला जल अर्पण करायचं आहे. तसेच औदुंबर वृक्षाला 11 प्रदक्षिणा देखील घालायच्या आहे. आपण जर अशा प्रदक्षिणा घातल्या तर आपल्या आयुष्यातील भरपूर अडचणी आणि अडथळे हे नक्कीच दूर होतात. विशेषतः जर तुमच्या मुलांना अभ्यासामध्ये अडचणी येत असतील, अडथळे येत असतील किंवा नोकरीमध्ये अडचणी आणि अडथळे येत असतील तर त्यांना औदुंबर वृक्षाच्या प्रदक्षिणा या जरूर घालायला लावाव्यात. प्रत्येक गुरुवारी जरी त्यांनी प्रदक्षिणा घातल्या तरी पण त्याचा लाभ हा त्यांना नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे औदुंबर वृक्षाला आपण देखील या दिवशी 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे. तसेच आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत आपण प्रदक्षिणा घालायची आहे. यामुळे आपल्याला श्री गुरुदेव दत्तांचा आशीर्वाद मिळेल. तसेच आपण तिथे एक शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे. तुपाचा दिवा प्रज्वलित करणे शक्य नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील तिथे अर्पण करू शकता. मातीचा किंवा कणकेचा दिवा अर्पण केला तरी पण चालेल. त्याचे देखील आपल्याला पुण्यफळ हे नक्कीच प्राप्त होणार आहे. हे सर्व करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छित मनोकामना आहे ती तुम्ही औदुंबर वृक्षाकडे मागू शकता किंवा तुमच्या ज्या काही अडचणी अडथळे आहे ते देखील तुम्ही औदुंबर वृक्षाला सांगू शकता. तर आपल्याला या दिवशी गुरुचरित्रामधील एक अध्याय पठण करायचा आहे आणि तो अध्याय आपल्याला औदुंबर वृक्षाखाली बसून पठण करायचा आहे. अगदी तुम्हाला पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही हा अध्याय श्रवण जरी केला तरी पण चालेल. औदुंबराखाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमूर्तींनी देखील श्री नरसिंह मंत्राची उपासना केली होती. त्यामुळे या वृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर आपल्याला गुरुचरित्रमधील 18वा अध्याय हा पठण करायचा आहे. मग तुम्ही औदुंबर वृक्षाखाली कधी पण हा अध्याय पठण करू शकता. फक्त आपल्याला गुरुवारच्या दिवशी हा अध्याय पठण करायचा आहे आणि या गुरुवारी औदुंबर पंचमी आहे. त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर आपल्याला हा जो काही 18वा अध्याय आहे तो आपल्याला पठण करायचा आहे. तर तो अध्याय तुम्ही दिवसभरामध्ये कधी पण पठण करू शकता. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही औदुंबर वृक्षाखाली हा अध्याय पठण करू शकता. फक्त आपल्याला हा अध्याय घरात पठण करायचा नाही तर औदुंबर वृक्षाखाली बसूनच आपल्याला पठण करायचं आहे. तुमच्या इथे जिथे पण स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये किंवा दुसरीकडे कुठेही औदुंबर वृक्ष असेल तिथे तुम्ही औदुंबर वृक्षाखाली बसून हा अध्याय पठण करू शकता. याचे तुम्हाला निश्चितच फळ मिळेल. जेव्हा तुम्ही हा अध्याय पठण करण्यासाठी अगोदर बसता तेव्हा तुम्हाला संकल्प करायचा आहे की तुमची
तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती अगोदर तुम्ही मागायची आहे आणि त्यानंतर तुम्ही हा अध्याय पठण करायला बसायचे आहे। अगदी तुमची कोणतीही इच्छा असो, तुमच्यावरती भरपूर कर्ज असेल, आर्थिक टंचाई असेल, पैसा हा स्थिर राहत नसेल, कुठेतरी वायफळ खर्च होत असेल किंवा मेहनत घेऊन देखील तुम्हाला पाहिजे तसा पैसा, पाहिजे तसा मोबदला हा मिळत नसेल किंवा मुलांच्या काही अडचणी असतील, विवाहामध्ये अडचणी येत असतील, मुलांची प्रगती होत नसेल, अभ्यासात नसेल किंवा नोकरीमध्ये प्रगती होत नसेल, तुमची कोणतीही इच्छा असो, अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा ती तुम्ही या दिवशी नक्कीच मागू शकता। आपल्याला हा अध्याय पठण करायचा आहे, गुरुचरित्रामधील 18वा अध्याय या दिवशी पठण करायचा आहे आणि परत तुम्ही पुढे 11 गुरुवार हा अध्याय पठण करायचा आहे। आता 11 गुरुवार हा अध्याय पठण करणे म्हणजे जास्तही काही अवघड नाही। आपण जसे श्री स्वामी चरित्र सारामृत 11 गुरुवार करत असतो, स्वामींचे 11 गुरुवार करत असतो, तशाच प्रकारे आपल्याला हे देखील 11 गुरुवार करायचे आहे। तुमची जी काही इच्छा आहे ती आपल्याला पहिल्याच गुरुवारी म्हणजे 29 फेब्रुवारीला औदुंबर पंचमीच्या दिवशीच मागायची आहे आणि त्यानंतर पुढे तुम्ही कंटिन्यू करू शकता। यामुळे तुमची कोणतीही इच्छा असो ती नक्कीच पूर्ण होईल। भरपूर वेळा आपल्याला असे वाटते की आपण उपाय करतो, सेवा करतो, पण आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही। अगदी स्वामी महाराजांचे 11 गुरुवार करतो तरीही फळ मिळत नाही। तर असे काहीही नसते, आपल्याला फळ हे निश्चितच मिळणार असते। ते आज नाही मिळालं तर उद्या तरी आपल्याला त्याचं फळ हे निश्चितच मिळेल, पण आपली सेवा ही कधीही वाया जात नाही। आपण कधी कधी स्वामी महाराजांसमोर रडतो देखील, तसेच त्यांच्यासोबत भांडतो देखील की मला ही गोष्ट पाहिजे होती, मी ही सेवा केली तरी पण मला त्याचे फळ हे का नाही मिळाले। तर आपल्यासाठी जे काही चांगलं आहे ते स्वामी महाराज आपल्याला देत असतात। जसे की आपल्या आईकडे एखादं मूल हट्ट करत असतं की मला हे पाहिजे, पण त्या मुलासाठी ती गोष्ट चांगली नसेल तर ती आई ती गोष्ट त्याला देत नाही। तसेच आपले देखील आहे, आपली देखील स्वामी माऊली ही आपल्यासाठी जर ती गोष्ट चांगली नसेल तर ती देणार नाही, पण कदाचित तुम्हाला त्यापेक्षाही जास्त द्यायचं असेल, त्यामुळे ती गोष्ट देण्यासाठी वेळ लागत असेल। त्यामुळे आपण अजिबातही नाराज व्हायचं नाही आणि सेवा करायला चुकायचं नाही। तर आपण हा 18वा अध्याय पठण करणार आहोत, तर आपल्याला काही नियमांचे पालन करायचे आहे का? तर आपल्याला या दिवशी मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे। अगदी बुधवारच्या दिवशी देखील आपण मांसाहार हा करायचा नाही। आणि जर तुम्हाला या गुरुवारपासून हे अध्याय पठण करायला जमले नाही तर त्यानंतरचा जो पुढचा गुरुवार आहे त्या गुरुवारपासून तुम्ही 11 गुरुवार हे नक्कीच करू शकता। तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा हा होणार आहे। मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तेव्हा आपल्याला या अध्यायाचे पठण हे करायचे नाही। औदुंबर पंचमीच्या दिवशी देखील दत्ततत्व हे 1000 पटीने कार्यरत असते, त्यामुळे शक्यतो तुम्ही याच दिवशी अध्याय जरूर पठण करावा व औदुंबर वृक्षाची सेवा आवर्जून करावी।